हॅलो, नमस्ते. 9th क्लास स्टुडंट SRG क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. चला तर मग वेलकम टू SRG क्लास. आज आपण मॅथ्स 2 मधील क्वाड्रिलेटरल हे चॅप्टर पाहायचं आहे. क्वाड्रिलेटरल हे चॅप्टरमधील काही थेरम अतिशय महत्त्वाचे आहेत. बेसिक विचार करता या थेरमवरून आपल्याला 10वी साठी गणित सोडवणं उपयोगी पडतं. चला तर आपण बेसिक कन्सेप्ट आधी समजून घेऊ, नंतर थेरम घेऊ. बघा, तुम्हाला अल्टरनेट अँगल माहिती आहे का रे बाळांनो? अल्टरनेट अँगल काय करतो? झेड आकार तयार करतो. अल्टरनेट अँगल झेड आकार तयार करतो. हा झेड आकार केव्हा तयार होतो? तर हे इथं AB आणि इथं नाव जर CD दिलं तर AB पॅरलल CD. ही AB आणि CD ही एकमेकांना पॅरलल असेल तरच अल्टरनेट अँगल तयार होतात, अन्यथा नाहीत. आणि ही BC त्यांची काय आहे? ट्रान्सव्हर्सल. BCला ट्रान्सव्हर्सल असं म्हटलं जातं. समजा आपण हा एक चौकोन तयार केला. एकच मिनिट. हा असा हा चौकोन तयार केला. असा हा चौकोन तयार केला. ही BC ट्रान्सव्हर्सल आहे. हिचं नाव आपण A दिलं. हे कसा वाचला आपण? अल्टरनेट अँगल ABC आणि BCD हा अल्टरनेट अँगल तयार झाला. ही BC ही ट्रान्सव्हर्सल असल्यामुळं हा अँगल तयार झाला. आता दुसरा अँगल कसा तयार होईल त्याचा? तर ACB आणि CBD असे दोन अल्टरनेट अँगल तयार होतात. एक कसा तयार झाला? ABC आणि BCD हा एक अल्टरनेट अँगल तयार झाला. हा एक कळालं ना? हा एक अल्टरनेट अँगल तयार झाले आणि हा एक ACB आणि CBD असे दोन अल्टरनेट अँगल याच्यामध्ये तयार होतात. आणि या बेसिक कन्सेप्टचाच वापर करून आपल्याला एक थेरम सॉल्व करायचा आहे. चला तर मग कसं करायचं ते बघूया. थेरम काय दिलेला आहे बाळांनो, आणि याचे काय बेसिक कन्सेप्ट असतील ते मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ करून पाठवते बाळांनो. बघा, लक्ष द्या इकडं. काय दिलेलं आहे थेरमचं नाव काय आहे बघा आधी. थेरम दिलेला आहे opposite side and opposite angles. Opposite side and opposite angles. Opposite side and opposite angles of a parallelogram. Parallelogram are congruent. हे थेरमचं नाव आहे. थेरमचं नाव काय आहे? अपोजिट साइड अँड अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम्स आर कॉन्ग्रंट. बघा, हे थेरमचं नाव आहे. या थेरमवरून आपल्याला एक पॅरलोग्राम काढावा लागणार आहे. हे सॉल्व पुस्तकामध्ये करून दिलेलं आहे, परंतु बाळांनो ते समजेलच असं नाही, म्हणून हे समजावून द्यायला लागले. हे बेसिक कन्सेप्ट फार महत्त्वाचे राहतात. चला, हा एक पॅरलोग्राम काढूया आपण. ही पॅरलल ही आहे, त्यानंतर ही पॅरलल ही आहे. या दोन रेषा काय आहेत? पॅरलल आहेत आणि त्याला एक ट्रान्सव्हर्सल काढलेली आहे.
काय काढलेली आहे? ट्रान्सव्हर्सल. हा काय काढला आपण? एक पॅरलोग्राम. इथं ए, इथं बी, सी आणि डी अशी नावं दिली. हा एक पॅरलोग्राम आहे. आता या पॅरलोग्रामचा विचार करता तुमच्या लक्षात येईल की काय करावं लागणार आहे. बघा आता याच्यामध्ये जर हे ए बी पॅरलल डी सी असेल आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल ए सी असेल तर असा एक अल्टरनेट अँगल तयार होईल. हा काय तयार होईल? एक अल्टरनेट अँगल तयार होईल. त्यानंतर जर ए डी पॅरलल बी सी असेल आणि त्याची ट्रान्सव्हर्सल ए सी असेल तर हा असा एक काय तयार होईल? असा एक अल्टरनेट अँगल तयार होईल. असे दोन अल्टरनेट अँगल तयार होतील. एक निळ्याने दाखवलेला आणि एक काळ्या शाईनी दाखवलेला. असे दोन अल्टरनेट अँगल तयार होतील आणि या बेसिक कन्सेप्टचा वापर करूनच आपल्याला हे थेरम प्रूव्ह करून दाखवायचं आहे. थेरममध्ये काय प्रूव्ह करायचं आहे तर अपोजिट अँगल्स, ह्याचे अपोजिट अँगल्स हे आहेत कोणते? ए डी बी आणि याचा अपोजिट अँगल हा ए बी सी. अपोजिट याने सम्मुख, पुढचे, एकमेकाच्या पुढचे. ए डी सी आणि ए बी सी हे टू अँगल्स आर कॉन्ग्रंट. ए एन सी, डी ए बी, डी सी बी हे टू अँगल्स आर कॉन्ग्रंट टू प्रूव्ह दॅट. आता कसं करायचं बघा. आकृतीमध्ये काय काय काढलेलं आहे ते सगळं सांगावं लागणार आहे आपल्याला. ते कशामध्ये सांगितलं जातं? आकृतीत काय गिवन म्हटलं जातं त्याला, गिवन. आता या गिवनमध्ये काय लिहायचं? ए बी सी डी हा क्वाड्रिलेटरल आहे, बरोबर का? किंवा सॉरी पॅरलोग्राम आहे. क्वाड्रिलेटरल ए बी सी डी, चिन्ह थोडंसं मोठं झालं. क्वाड्रिलेटरल ए बी सी डी इज काय आहे? पॅरलोग्राम आहे. ए बी सी डी इज पॅरलोग्राम. पुन्हा काय सांगायचं? हे डी सी आणि ए बी हे काय आहेत? एकमेकाला पॅरलल आहेत. मग लिहायचं सेगमेंट ए बी पॅरलल सेगमेंट डी सी. ह्या पॅरलल दाखवल्याशिवाय अल्टरनेट अँगल तयार होत नाहीत. म्हणून काय म्हणायचं? हे आपण काढलेलं आहे सेगमेंट ए बी पॅरलल सेगमेंट ए बीला पॅरलल डी सी and AD parallel BC and segment खालीच घेऊया and segment AD दिसते ना, AD parallel BC, AD parallel segment BC असं लिहावं. आणि या दोन्हींची हे याला पॅरलल आहे, हे याला पॅरलल आहे, त्याची ट्रान्सव्हर्सल कोणती आहे? ए सी. हे सगळं लिहावं लागणार आहे. काय लिहावं लागणार आहे? अँड ट्रान्सव्हर्सल, त्याची ट्रान्सव्हर्सल कोणती आहे? ए सी आहे. अँड ट्रान्सव्हर्सल ट्रान्सव्हर्सल हायपो म्हटलं जातं त्याला. ए सी हा कर्ण आहे, कर्ण नाही, साईडच घ्या. ट्रान्सव्हर्सल सेगमेंट ए सी असंच घ्या फार तर. सेगमेंट ए सी ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. बघा आता आपल्याला प्रूव्ह करून काय दाखवायचं आहे? प्रूव्ह करून काय दाखवायचं आहे सांगा मला. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे अपोजिट अँगल्स आणि
अपोजिट साईड्स ह्या कॉन्ग्रंट आहेत. हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे. मग इथं प्रूव्ह लिहायचं. जे प्रूव्ह करून दाखवायचं आहे ते प्रूव्हमध्ये लिहायचं. काय लिहायचं? सेगमेंट AD, सेगमेंट AD कॉन्ग्रंट सेगमेंट कुठली असणार आहे? BC. आणि दुसरी काय लिहिलं? AD आणि BC आणि DC, AB आणि DC. सेगमेंट AB कॉन्ग्रंट सेगमेंट DC. इथं काय घेतले बघा? AB पॅरलल DC बरोबर आहे आणि AD पॅरलल BC बरोबर आहे. ह्या प्रूव्ह करून दाखवायच्या आहेत. हे इथं लिहावं लागणार आहे. आणि अँगल पण लिहिणं गरजेचं आहे. अँगल A वाचताना कसाही वाचू शकता. हा वाचताना A पासून वाचा. ADC वाचला काय आणि CDA वाचला काय, दोन्हींचा अर्थ एकच. आपण A पासून वाचूया. अँगल ADC कारण अपोजिट अँगल्स आहे ते. अँगल ADC कॉन्ग्रंट अँगल ABC. अँड दुसरे कोणते येतात? हा A कसा वाचणार? BAD वाचा किंवा DAB वाचा, तुमची इच्छा. अँगल DAB कॉन्ग्रंट अँगल DCB वाचा किंवा BCD वाचा. अँगल BCD कसाही वाचा, फक्त इथं C मध्ये आला पाहिजे, A मध्ये आला पाहिजे, इथं D मध्ये आला पाहिजे आणि इथं B मध्ये आला पाहिजे. हे असंच वाचलं पाहिजे असं काही नाही. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. आता हे प्रूव्ह करून दाखवण्यासाठी प्रूफ लिहावं लागणार आहे. प्रूफ काय लिहावं लागणार आहे? सुरुवातीला लिहिलेलं आहे तीच आहे. हेच सेगमेंट AB पॅरलल सेगमेंट DC, सेगमेंट AD पॅरलल सेगमेंट BC आणि ट्रान्सव्हर्सल सेगमेंट AC. त्यामुळे दोन अल्टरनेट अँगल तयार होतात. ते अल्टरनेट आहे असंच वाक्य घ्यावं लागणार. काय लिहावं लागणार? सेगमेंट AB पॅरलल सेगमेंट DC ट्रान्सव्हर्सल कोण आहे? इथं ट्रान्सव्हर्सल बरोबर आहे. इथं ट्रान्सव्हर्सल कोण आहे? AC. देअरफोर अल्टरनेट अँगल कसे तयार होणार? AB आणि हा DC घेतलेला आहे. अल्टरनेट अँगल कोणते तयार होणार? हे काळ्यानी रंगवलेले. कसे तयार होणार? अँगल DCA कॉन्ग्रंट अँगल DAB. कसं लिहिणार? अँगल DCA कॉन्ग्रंट अँगल CAB. काय येणार आधार? अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल याला काय द्यायचा आकडा? 1. आता वरचं थोडंसं काय करूया? पुसूया, कारण आपल्याला जागेची गरज आहे. इथं थोडंसं पुसूया. हे प्रूव्ह काय करायचं हे तुमच्या लक्षात आलेलं आहे आता. त्यामुळे हे पुसणं गरजेचं आहे, त्याशिवाय लिहू शकत नाही. हा आकडा 1. आता दुसरं काय सांगितलेलं आहे? AB पॅरलल DC घेतलं. आता काय घ्यायचं? AD पॅरलल BC. सेगमेंट AD पॅरलल सेगमेंट BC ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल कोण आहे? AC. देअरफोर अँगल कशा तयार होणार? आता असा तयार होणार DAC. अँगल DAC कॉन्ग्रंट अँगल DAC कॉन्ग्रंट अँगल ACB.
ACB हे पण कसले आहेत? अल्टरनेट अँगल. ह्याला काय द्यायचा आकडा? 2. आता ह्या 2 आकड्यांचा उपयोग करून आपल्याला सोडवायचं आहे. 2 त्रिकोणाचा विचार करायचा. कुठला 2 त्रिकोण? कुठले 2 त्रिकोण विचार करायचे बघा? हा कुठला? ADC हा एक त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण कुठला? ABC हा एक त्रिकोण. मग म्हणायचं इन ट्रायंगल कोणता? ADC अँड ट्रायंगल हा कसा वाचणार? ABC. कसं येणार आता? याच्यामध्ये पहिला आकडा घेऊया. अँगल DCA कॉन्ग्रंट अँगल CAB काय येणार? फ्रॉम 1. बरोबर. ही कॉमन साईड आहे ना, AC दोन्ही त्रिकोणाच्या मध्ये आहे म्हणून सेगमेंट EAC कॉन्ग्रंट सेगमेंट EAC काय म्हणायचं हिला? कॉमन साईड. ही कॉमन साईड आहे. पुन्हा काय येणार? अँगल DAC कॉन्ग्रंट अँगल ACB काय लिहायचं? फ्रॉम 2. आता याच्यावरून आपल्याला काय दाखवता येईल बघा? देअरफोर हा अँगल ही साईड ASA टेस्ट नुसार हे 2 ट्रायंगल काय होतील? कॉन्ग्रंट. देअरफोर ट्रायंगल ADC कॉन्ग्रंट ट्रायंगल ABC कोणती टेस्ट? इथं A इथं SA ASA टेस्ट. या टेस्टनुसार हे 2 ट्रायंगल काय होतील? अँगल साईड अँगल. आता बघा म्हणून ह्यांचे काय कॉन्ग्रंट असणार आहेत? तर साईड कॉन्ग्रंट असणार आहेत. साईड कॉन्ग्रंट दाखवूया, त्यानंतर अँगल कॉन्ग्रंट दाखवूया. देअरफोर साइड AB सेगमेंट AB कॉन्ग्रंट सेगमेंट DC. त्यानंतर सेगमेंट AD कॉन्ग्रंट सेगमेंट BC. या दोन्हीला आधार काय देता येईल? CS CT. कॉन्ग्रंट साइड कॉन्ग्रंट ट्रायंगल आणि अँगल पण दाखवता येईल. अँगल ADC कॉन्ग्रंट अँगल ABC. काय म्हणता येईल याला? कॉन्ग्रंट अँगल कॉन्ग्रंट ट्रायंगल. बरोबर का? कॉन्ग्रंट अँगल कॉन्ग्रंट ट्रायंगल. नाऊ काय करायचं? हे 2 दाखवता येईल त्याप्रमाणे अँगल DAB कॉन्ग्रंट अँगल BCD. काय लिहायचं तिथं? सिमिलरली वी कॅन प्रूव्ह. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह. याप्रमाणे सिद्ध करू. आहे की नाही सोपं का अवघड आहे बाळांनो? हे समजून घेणं फार गरजेचं आहे. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा SRJ क्लासला. थँक्यू बाळांनो.